करण आणि अर्जुन ही जोडी मैदानामध्ये नेहमी आपल्याला एकाच संघामध्ये पाहायला मिळते. आज आपण पाहतोय त्याच्यापैकी एक करण जगदाळे आपल्याला नॉन स्ट्राईकला, तर किसन आपण पाहतोय आणि मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतात मंगेश साळुंखे. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये थोडेसे महागडे, परंतु या स्पर्धेमध्ये बघायचं आहे. यस ओ चूक बघा, अशा स्वरूपाचं जर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं ना तर संघ नायकालाच नव्हे तर संघ मालकाला देखील टेन्शन येईल. अगदी हलक्यामध्ये घेतलं, ढिसाळपणा पाहायला मिळाला. तिथे थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळाला, तर नंतर चेंडू देखील गेला सीमारेषेबाहेर. 4 धावन करता संघाचं आणि व्यक्तिगत खातं खुलं केलंय किसन या फलंदाजानं. अगदी पाहत धावफलकावरती धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर 4. संघर्ष पाठीमागच्या स्पर्धेमध्ये संघर्ष या टीमला जरूर एक पारितोषिक मिळालं होतं, ट्रॉफी मिळाली होती. क्षेत्राक्षण अगदी स्वतःच्या थॉलोपरामध्ये पहा, पिकअप करायचं होतं या चेंडूला, गॅदर केला, जिथे 1 धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या 5. बघा हाताची बोटं देखील 5 आहेत. अगदी त्याच बोटाच्या साह्यानं चेंडू वळवण्याची लीलया किमया या ठिकाणी फार पडताना पाहायला मिळत आहेत मंगेश साळुंखे. अगदी 4 ते पावलांची धाप असणारे हे गोलंदाज, कामोटेकडून मारा करणारे गोलंदाज. संघर्ष संघाचे अष्टपैलू खेळाडू मंगेश साळुंखे. करण अगदी स्विच हिट करायचा होता, जिथे पहा पंचांनी अवांतर चेंडू घोषित केला आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र बिनगडीबाद 6. संघर्ष आपण पाहतोय. संघर्ष संघाचं नाव खूप छान आहे. 6 धावा धावफलकावरती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला धडकावून दिलाय. चित्या सचिन ठोंबरे शिवा पाठलाग करतात. सचिन ठोंबरेच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय प्रेक्षक गॅलरीमध्ये. 4 धावन करता. जो भी भाई जीतेगा ना वही सिकंदर होगा. सिकंदर कौन होणार? संघर्ष जैसे कि कहते ना, जब तक ना पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यहाँ संघर्ष के बिना कोई महान नहीं होता. आपको संघर्ष करना होगा और देखते हैं. तर पहा संघर्ष. ओहो, बॅटीची इनर एज आपल्याला पाहायला मिळाली. थोडीशी अतिरिक्त उसळी देखील चेंडूने घेतली होती, जिथे फक्त 1 धाव पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्या पहा बिनगडीबाद 11 धावा. गोलंदाजी तर चांगली होती आहे. अगदी पहा लेंथ टू लेंथ मारा, 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. पहिले षटक हे पॉवर प्लेचं निर्बंध षटक अशा षटकामध्ये किसनचा वार अगदी पंच केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूच्या वेगाला दिली फक्त दिशा. बघता बघता चेंडू गेलाय सीमरेषेबाहेर. दन करत 4 धावन करता.
तर एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीत 16 धावा धावफलकावरती पाहिल्या आपण. तर दुसरे षटक संघासाठी घेऊन येतात सचिन ठोंबरे उर्फ शिवा. बघा सचिन ठोंबरे पाठीमागच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती. या स्पर्धेमध्ये पाहायचे कशा स्वरूपाची कामगिरी राहील. अगदी थोड्याशा फॉर्मशी झगडत होते परंतु आता कुठेतरी त्यांचा फॉर्म येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पूर्णतः विश्वास या गोलंदाजावरती दर्शवला. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्हे तर पूर्ण या हंगामामध्ये सचिन ठोंबरेवरती विश्वास दर्शवला आहे. हळमत चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्विच हिट केलाय जिथे पुन्हा एकदा खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बघता बघता चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमरेषेबाहेर 4 धावन करता. बघा किसन मात्र भरसू लागलेत. त्यांच्या माध्यमातून 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळालेत. परंतु मैदानावरती मित्रांनो होत आहे काय, जिथे गोलंदाजी तर मी म्हणत चांगली होती आहे पण त्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही आहे. एखादा गोलंदाज तरी नेमकं करेल काय. जर का त्याला क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नसेल ना तर निश्चितपणे तो गोलंदाज त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः फ्लॉप ठरताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी तशा स्वरूपात क्षेत्ररक्षण ढिसाळ आणि अगदी आमच्या गावकडच्या भाषेमध्ये काय म्हणतात माहिती का सर, गच्चाळ खराब. अगदी तशा स्वरूपाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 21 ही धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक 2 आणि या 2 दुसऱ्या षटकातील चेंडू झाले ते मात्र 2. चांगली या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय सचिनची जिथे कमबॅक केलंय. परंतु करण ऑन मार्कवरती आपण पाहतोय. करण देखील पाक काय सुरेख डावला आकार देतोय. जिथे संधी मिळते तिथे मोठे फटकेबाजी. ओहो व्हॉट इज क्रिकेट. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आहे. हे तर क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या, वाईट चेंडूवरती प्रहार करा. अगदी तशा स्वरूपाचं क्रिकेट पाहायला मिळतं. अलॉंग द कारफीट हा फटका पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या 25. मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामुळेच की काय अगदी अतिरिक्त 10 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे तुमची मिसफील्ड निश्चितपणे तुम्हाला कुठेतरी फ्रेशर रिलीज करू शकते. तशा स्वरूपाचं क्रिकेट आज मात्र संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. परंतु पहा काय संधी होती, त्या संधीचं सोनं केलंय. मंगेश साळुंके चेंडू खाली येतात. पहिला हातरा बसतोय फॉरेस्ट 11 टीमला. चला उठा रे उचला भगवा भगवा झेंडा. तर पहिला हादरा जरूर बसलाय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपण पाहतो योगेश. अगदी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख आणि अचूक टप्प्याची नियंत्रित मारा आता मात्र करण्यास सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतो सचिन ठोंबरेनं आता मात्र कमबॅक केलंय. आपण पाहतोय पुन्हा एकदा सचिन ठोंबरे फ्लाय होता जिथे ट्रॅप रचलाय जाळ्यामध्ये अडकलाय. दुसरा झटका बसतोय फॉरेस्ट 11 टीमला.
योगेश सॉरी या ठिकाणी 24 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. थोडंसं करेक्शन होतं ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग 24 धावफलकावरती आपण धावा पाहतोय. बघा चुका होतात, चुकतो तो माणूस काय. अगदी आपण पाहतो 24 धावा होताना पाहायला मिळतात. तर भीम यादव बऱ्याचशा कालावधीनंतर आज मात्र भीम यादवच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आज तो भीम यादव स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करेल का. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचित ही आपोआप होत असते. आज मात्र पुन्हा एकदा नामी संधी मिळाली आहे भीम यादवला. छोटा पॅक आहे, बडा धमाका आहे, मोठमोठे धमाके देखील फलंदाजच्या माध्यमातून आपण भीम यादवच्या माध्यमातून पाहिलेत. परंतु आज मात्र गोलंदाजाची धुरा सांभाळताना पाहायला मिळतात. कारण विकल्प तर या संघामध्ये भरपूर आहेत, परंतु आज भीम यादवसारखा गोलंदाज ओ काय चेंडू फेकलाय. अगदी गोलंदाजी पहा, ॲक्शन, त्यानंतर या चेंडूवरचा वेग. टप्पा पडल्यानंतर देखील सर या चेंडूमागे वेग देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 25 धावा. मी म्हणेल कुठेतरी भीम यादव अभ्यास करून आला असेल. अगदी त्याची प्रचिती त्यानं पहिल्या चेंडूवरती देखील दाखवली. चेंडू पकडण्याची त्याची ती पद्धत, त्यानंतर फेकण्याचा तो वेग अगदी आपण पाहतोय. ओहो पुन्हा एकदा चांगला टप्पा आहे. अगदी आपण पाहतोय लॉकआउटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. चांगली फेकी देखील पाहायला मिळते. केतन आपल्याला पाहायला मिळाले. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू असताना पहिले 2 चेंडू तर मी म्हणेल चांगल्या पद्धतीने हाताळलेत. तुम्हाला करायचं काय, फक्त लेन टू लेन गोलंदाजी करायची आहे. अगदी तशा स्वरूपाची गोलंदाजी, अगदी लाईन न भरकडता स्वरूपाची पाहायला मिळते. फटका चांगला आहे का, परंतु थोडासा ग्रीप झालाय चेंडू. जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे तेजस. तिसरा झटका, घेतलेला निर्णय योग्य आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष टीमचा. सचिन ठोंबरे यांच्यावरती विश्वास दर्शवला आहे.
अगदी सचिननं दुसरं षटक फेकलं होतं, चांगल्या स्वरूपाचं फेकलं होतं. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवलाय. संघर्ष या संघासाठी मंचचषक लकी मानला जातं असं म्हटलं जातं. कारण या अगोदर तर तुम्ही पाहिलं ना, मंचचषक म्हटलं की संघर्ष संघाचा नेहमी अगदी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला आहे. बोलबाला हल्ला बोल नेहमी निश्चितपणे राहिला आहे. याही वर्षी या हंगामामध्ये मंचचषकामध्ये संघर्ष संघ काय वेगळी कामगिरी करेल का, याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा आहेत. बघायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी तिसऱ्या आणि दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं आहे. चौथ्या षटकामध्ये कशा स्वरूपाची या ठिकाणी गोलंदाजी होती आहे. परंतु रोशन कदम आपण पाहतोय जे थोडेसे अडचणीमध्ये सापडलेत. पाठीमागच्या षटकामध्ये जागेवरती ठेवण्याचं काम केलं होतं. ते 30 धावा धापलकावर पुन्हा एकदा पहा. आता मात्र स्लोवर चेंज ऑफ द पेस, परिवर्तन. अगदी डोक्यानं आणि शकलीनं आणि अकलीनं गोलंदाजी केली जाते. अगदी स्लोवर प्रतीचा मारा केला जातोय. त्यांना ओळखलंय रोशनच्या जर पट्ट्यामध्ये या ठिकाणी चेंडू आले ना तर त्याला असमान पाहू शकेल. शॉट आपण पाहतोय जिथे अकूट टप्प्याचे चेंडू पाहायला मिळतात. चातुर्यपूर्वक चाणक्य बुद्धी या ठिकाणी प्रस्तावित केली जाते. 30 धावा. रोशन काय करतायत मैदानावरती. आउट स्विंग परंतु थोडासा बाहेर, वाईट चेंडू. तिथे 31 धावा धाबलकावरती. बघा चेंडू देखील काय वळण घेतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळतोय. इन स्विंग, आउट स्विंग, लेग स्पिन, ऑफ स्पिन करण्याची किमया. आता मात्र अगदी विकेटवरती मारा केलाय. बाईकच्या स्वरूपात एक धाव. पंच इशारा करतायत. अगदी पहा 32 धावा. षटकातील चेंडू झाले 4 चेंडूवरती मित्र वडे शांत ठेवलाय. रोशनना करायचं होतं काय. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. ते अगदी पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदळला. पॅडो स्वीप करायचं होतं. पुन्हा एकदा आपण पाहतोय अशा चुका निश्चित तुम्हाला पराजयाच्या छायेत ढकलल्याशिवाय राहणार नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा जिथे फक्त एक धाव हवी होती ना तिथे तब्बल अतिरिक्त 3 धावा पाहायला मिळतात. 35 धावा धाबलकावरती. 35 धावा आणि त्याच्यामध्ये जर आपण विचार केला ना मित्रांनो 12 धावा या अतिरिक्त स्वरूपाच्या पाहायला मिळतात. अगदी लेग बायच्या स्वरूपाच्या धावा पाहायला मिळतात. ओव्हर थ्रो आपण पाहिले, त्यानंतर मिसफिल्ड पाहिली. तर या धावा कुठेतरी तुम्हाला विचंबित करू शकतील. तर काय इशारा करतात पंच. हा वाईट चेंडू आहे. अगदी विकेटपासून थोडासा दूर पाहायला मिळतोय. 36 धावा धाबलकावरती. आपण पाहतोय. एलआयच्या इकडून मारा करणारे गोलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा आपण पाहतो. रोशन याच्याकडून साऱ्या अपेक्षा आहेत. पण तो रोशनचा फटका पहा. अगदी जिथे क्षेत्ररक्षक फेकी चांगली आहे का, परंतु रनआउटची संधी आता मात्र मिळवू शकतील का. होय येस डेफिनेटली. उशिरा का होईना रनआउट सांघिक स्वरूपात या ठिकाणी बळी मिळवलाय. 37 धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहतोय. 38 धावांचं एक माफक आव्हान गाठायचं आहे. ते मात्र संघर्ष या संघाला. तर निश्चितपणे या 37 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं गाठला गेला जातो याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आजच्या दिवसामध्ये प्रथमतःच आमचे गुरुवर्य प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत
हॅलो धन्यवाद श्रीकांत मुळीक यांचा आवाज मात्र आपण या खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्ये सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणरायाला नमन करून अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत जमलेल्या तमाम क्रिकेट खेळाडूंचं तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रवीण अर्जुन कळंबोली या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. एकूणच पाहिलं तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि जसं श्रीकांत मुळीकनं म्हटलं की संघर्ष संघासाठी प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये अगदी लकी ठरलेली स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पर्धा. गतवर्षीचा जर आपण विचार केला तर गतवर्षी या मनसे चषकाचा उपविजेता ठरला होता संघर्ष संघ आणि ज्या ज्या क्रिकेट हंगामामध्ये मनसे चषकाचं गेली 15 वर्ष सातत्यानं या मनसे चषकाचं आयोजन आपण करतो आणि राहुलजी शिरेश चव्हाण साहेब असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहर असतील आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब असतील अगदी आमच्या समोरच्या बॅनरवरती आपण या सर्व सन्माननीय पाहुण्यांना नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकतो आणि एकूणच पाहिलं तर या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र काही क्षणातच आपल्याला या मंचावरती शुभागमन पाहायला मिळेल. आणि सालाबादप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगणारा हा मनसे चषक 2025चा एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा मात्र आपण या ठिकाणी अनुभवतो आहे. खेळाच्या उत्तरार्धाला होती आहे सुरुवात. इथे मात्र काय घडतंय, चूक होती आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि विराज सारख्या क्षेत्ररक्षकाकडून होणारी चूक संघाला मात्र देऊन जाते 4 धावा. या ठिकाणी जर माहिती आपण पाहिली तर दोनही संघानं चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली होती आणि दोनही चौकार हे मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये आले होते. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये मुस्तफाकडून चेंडू सुटला होता, मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्या होत्या आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र नशिबाचा धनी ठरतोय सचिन ठोंबरे अर्थातच शिवा. विराजकडनं चूक होती आहे यावेळेला मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह कमालीचं टायमिंग आहे आणि या फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळते, नजाकत पाहायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय मनसे चौकार. तर या दरम्यान पहा आमच्या ग्राउंडवरती काही खेळाडू किंवा प्रेक्षक आहेत ज्यांचं पॅन कार्ड या ठिकाणी सापडलेलं आहे. नाव आहे अशोक खडका. जर या ठिकाणी मैदानावरती असतील अशोक खडका तर त्यांना विनंती आहे की आपलं पॅन कार्ड आपण या ठिकाणाहून कलेक्ट करायचं आहे. या दरम्यान गोलंदाज मात्र पहिलं षटक हाताळतोय. युवा गोलंदाज आहे, गेली अनेक स्पर्धा सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज रोहित यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं मानसिक दडपण जरूर आहे. लगातार 2 चौकार त्यानंतर मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू अ व्हेरी गुड लाईन अँड लेंथ. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सचिन ठोंबरे अर्थातच शिवा मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची धमक असलेला खेळाडू, त्याच्या भात्यामध्ये विविध प्रकारची फटके असणारा खेळाडू आणि अशा खेळाडूला कुठेतरी या प्रकारच्या लाईन आणि लेंथवरती रोखून ठेवणं हे रोहितसाठी एक चॅलेंजिंग असणार आहे. परंतु इथे मात्र चूक होती आहे. लोअर फुल टॉस चेंडू सचिन ठोंबरेला होतं निमंत्रण, हे निमंत्रण स्वीकारलंय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सचिनच्या बॅट मधून येतोय एक दमदार षटकार. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा, प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया थँक्यू डीजे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025
राहुलजी शिरीष चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय धनाजी पाटील या ठिकाणी संदीप धनाजी पाटील स्मृती चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही गीते ज्या वेळेला कानावरती पडतात ना, त्यावेळेला मात्र आपसूकपणे एक ऊर्जा आपल्या सर्वांमध्ये संचारते. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक राहुलजी शिरीष चव्हाण साहेबांना आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला गेली 15 ते 16 वर्ष मनसे चषकाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. आणि त्या अगोदर संदीप धनाजी पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. 1+1 अशा एकूण 2 धावांचा बोनस जरूर या चेंडूवरती मिळेल. आणि या 2 धावेनं कुठेतरी जो मानसिक दडपण आहे ना, तो परेश 11 संघावरती आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर मागील हंगामामध्ये ज्यावेळेला क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली, एकूणच जर पाहिलं तर परेश 11 संघानं दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्पर्धेमध्येच आपली चुणक दाखवताना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, उपविजेते पदाचा मानकरी ठरला. आणि तिथून जो सुरू झालेला प्रवास होता, तो प्रवास मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. राजन सोना यांना देखील आपण इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, क्रिकेट एन्जॉय करतायत. आणि अगदी त्यांचा आवाज देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. राष्ट्रभाषा हिंदीतून खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून होतं. आणि आता व्यावसायिक स्तरावरती देखील त्यांना समालोचन करायला सुरुवात केली आहे. परंतु इथे सचिन ठोंबरे शिवा, आणि शिवाचा क्लास मात्र या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 21 धावा, शेवटच्या चेंडूवरती चौकार. चला या थँक्यू डीजे, अप्रतिम संगीत. या दरम्यान विनंती असेल PDC 11 आणि श्री गणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण खरं तर इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस सोडा अपेक्षित होता, परंतु सध्या आहे आपल्याकडे अजूनही 3 षटकांची. तर दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की या आपण, आणि सोबतच चेंडू परीक्षण देखील आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त षटकांचे सामने आपल्याला या ठिकाणी नक्कीच खेळवता येतील, खेळवले जातील, ही मनशा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून. तर राजन सोना यांच्यासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की पारितोषिक आलेले, विशेष पारितोषिक. या दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय तेजसजी गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तेजसजी म्हटलं तर एक युवा चेहरा, सातत्यानं एकूणच जर पाहिलं तर राहुलजी शिरीष चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर तेजसजी गायकवाड साहेब असतील, आदरणीय गोरक्षानंदजी गायकवाड साहेब असतील, यांच्या माध्यमातून सातत्यानं कळंबोली विभागामध्ये जर आपण पाहिलं तर विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमांना सातत्यानं आयोजन केलं जातं. आणि एकूणच जर पाहिलं तर या सर्वांमध्ये अगदी सक्रिय सहभाग असणारे आमचे युवा नेतृत्व सन्माननीय तेजसजी साहेबांच्या शुभास्ते मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न झाला. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. खरं तर PDC संघ या स्पर्धेमध्ये आपली वेगळी ओळख किंवा वेगळी छाप निर्माण करण्याचा प्रयत्न हा नक्कीच करेल. युवा खेळाडूंचा जोश त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे मी म्हणेन सामना आवाक्यामध्ये आणलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा धावफलकावरती आल्यानंतर तेजस नारणवरनं देखील ओळखलंय की जरी संघर्ष संघाकडून सर्वाधिक फॉर्ममध्ये तेजस नारणवर असला तरी सचिन ठोंबरेचं ऐन वेळेवरती संघाला योगदान देणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर या सिनियर खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती येणं, यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दबाव बनवला, गोलंदाजावरती
आणि त्या दबावाचा परिणाम स्वरूप म्हणजे सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणारे गोलंदाज देखील आता थोडेसे दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळतात. अवांतर चेंडून संघ जाऊन पोहोचलाय, हवा धावफलकावरती आले. 13 विजयासाठी लक्ष 23 विजयासाठी लक्ष आहे. अजूनही 16 चेंडू आणि या 15 धावांची गरज. येणारे 16 चेंडू 15 धावा सातत्यानं बदल केला जातोय. कव्हरच्या रिझनमध्ये आज 2 चौकार सचिन ठोंबरे शिवाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्यामुळेच की काय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला आणला जातोय, एक चॅलेंज केलं जातंय आणि वाईडिस्ट लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळाडू तैनात केला जातोय. परंतु इथे मात्र हाफ ट्रॅकर होता. अकोट टप्प्याचा चेंडू तुषार जोपर्यंत चेंडूवरती येणार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र मिसकम्युनिकेशन 2 खेळाडूंमध्ये. गरज होती का? कारण क्षेत्ररक्षण दर्जेदार राहिलं, वेगानं चेंडूवरती आला, परिणाम स्वरूप इथे मात्र विकेट गमवावी लागते. तेजस होतात बाद, पहिला फलंदाज मात्र गमावलाय. तो संघर्ष संघार खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल, गावा गावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. या ठिकाणी तेजस थोडासा नाखुश आहेत, नाराज आहेत, स्वतःवरती पुटपुटतायत, बडबडतायत. कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मी म्हणेन 100 आउट ऑफ 100% मार्क्स या ठिकाणी या क्षेत्ररक्षणाला जाईल. कारण तुषार जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत अगदी वाऱ्याच्या वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवर आला आणि फक्त चेंडूवर आला नाही तर क्लीन पिकअप, क्विक रिलीज आणि एक्झॅक्टली ज्या ठिकाणी फलंदाज डेंजर एंडकडे होता ना त्या ठिकाणी त्याचा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. सुदैवानं सचिन ठोंबरे सेफली अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. तेजसनं आपला विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केला आहे आणि सॅक्रिफाईस केलेला हा जो विकेट आहे, समर्पित केलेला हा जो विकेट आहे ना त्याचं महत्त्व सचिन ठोंबरेला ओळखावं लागेल आणि अगदी विजयाचा मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न या दोनही आघाडीच्या फलंदाजांना केला. एक चांगली भागीदारी 23 धावांची दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली, 24 धावांची आणि त्यानंतर आलेल्या या सिंगलनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. येणारे अजूनही 14 चेंडू 13 धावांची गरज. भीम यादव या खेळाडूवरती या स्पर्धेमध्ये मात्र विश्वास दर्शवला गेलाय. कारण एकूणच जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये भीम यादवचा वापर केला. सागर कानडे कदाचित संघामध्ये अनुपस्थित असल्यामुळे हा प्रयोग संघनायकाला करणं भाग पडलं. परंतु भीम यादव नेहमीच एक चांगला विकल्प पर्याय म्हणून स्वतःला त्यानं सिद्ध केलं आणि अशा प्रकारचे सामने ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये असतात ना, कारण संघनायकानं आज प्रत्येक पाऊल हे मी म्हणेन की योग्य पद्धतीनं आणि विचारपूर्वक टाकलेलं या मनसे स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण भीम यादव सिंगल डबल केव्हाही कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये घेण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. आणि तुर्तास जर पाहिलं तर शिवा याच्यावरचं दडपण, एकूण धावा 5 चेंडू झालेत, 26, 1 गडी बाद, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. तर भीम यादव या खेळाडूबद्दल चर्चा सुरू होती. चेंडू त्याच्या हातामध्ये कोणत्याही क्षणाला द्या, तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असतो. नेहमी फ्रंट फूटवरती हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. मग सिच्युएशन कोणतीही असो त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी तो नेहमीच तयार असतो. आणि फलंदाजी म्हटलं ना तर एक आयडियल सिच्युएशन आहे, कारण रन बॉल सिच्युएशनमध्ये भीम यादव हा 100% योग्य पर्याय आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतो. मागील स्पर्धा सेमीफायनलचा सामना सचिन ठोंबरेनं लगातार 4 चेंडू निर्धाव खेळले आणि त्याचा जो दबाव आहे तो दबाव मात्र संघर्ष संघावरती पाहायला मिळाला. कारण तिथून सचिन ठोंबरेनं आपली विकेट गमावली आणि संघर्ष संघ हळूहळू त्या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. सेमीफायनलची ती लढत होती आणि हेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कारण एखादा खेळाडू जो असतो ना तो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, त्यावेळेला गरज देखील असते. परंतु हा खेळाडू गमावल्यानंतर संघावरती येणारा जो मानसिक दडपण आहे ना तो दडपण सांभाळणारा एखादा खेळाडू भीम यादवसारखा मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. जो सातत्यानं स्ट्राईक रोटेट करत राहतो, जो सातत्यानं धावफलकावरती धावा उभा करतो. आणि संघर्ष संघ म्हटलं ना तर फलंदाजीचा तोफखाना या संघाकडे. अगदी 9, 10 आणि 11 क्रमांकाचे फलंदाज देखील मैदानावरती षटकार लगावण्याची धमक ठेवतात. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर योजनाबद्ध पद्धतीनं आज संघर्ष संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु परेश 11 संघ कोणत्याही वेळेला कमबॅक करण्याची धमक या संघामध्ये. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धावांची गरज. या ठिकाणी सनी राव यांच्याकडनं राजन सोना याच्यासाठी प्रत्येक झेलला 500 रुपयांचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल
1001 रुपयांचं पारितोषिक. येस, बॅटिंग ॲनालिसिस आपण ऑन स्क्रीन PTCच्या माध्यमातून आज टेक्निशियन म्हणून हमजा खान आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत. मला वाटतं असं एकही क्षेत्र नाही आहे क्रिकेटमधलं, अंपायरिंग बाकी राहिली आहे. अंपायरिंगमध्ये देखील आपल्याला ते थोड्याच दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये जरूर आय थिंक KPL मध्ये ॲज अ मॅच ऑफिशियल म्हणून अंपायर म्हणून ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. कारण स्कोरर आहेत, PTCच्या टीममध्ये देखील सामील होत आहेत, टेक्निशियन आहेत, RBIमध्ये देखील ट्रेनिंग जस्ट कंप्लीट करून या ठिकाणी आलेले आहेत. कॉमेंट्रीमध्ये देखील त्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकला. तर जाऊयात 12 चेंडू 12 धावांची गरज. भीम यादव ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय यावेळेला गोलंदाज आहेत अर्जुन. वेग आहे अर्जुनकडे. पण करण आणि अर्जुन म्हटलं ना तर हे दोन असे खेळाडू आहेत की ज्यांनी अगदी आपल्या क्रिकेट करिअरच्या पदार्पणामध्ये आपली एक वेगळी ओळख, आपली एक वेगळी छाप निर्माण केली. खरं तर ICPLच्या मैदानावरतून त्यांचा सुरू झालेला प्रवास आणि त्यानंतर मात्र या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ज्यावेळेला हा संघ त्यांचा खेळला आणि तिथून मात्र या दोन खेळाडूंनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि आज अगदी आघाडीच्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला परेश 11 संघासारख्या मातबगार संघाकडून खेळताना हे खेळाडू जरूर पाहायला मिळतात. परंतु करण अर्जुनची जी जोडी होती ना ती जोडी मात्र यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये तितकी कमाल या मैदानावरती करू शकले नाही आहेत. अगदी एका बाजूनं करणनं षटक हाताळायचं, दुसऱ्या बाजूनं पंचांचा नो चेडूचा इशारा आला. येट्स इट्स अ नो बॉल. आय थिंक ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1+1 एकूण 2 धावा, 29 धावा धावफलकावरती आल्यात. असं नाही आहे की भीम यादवच्या बॅटमधून फक्त सिंगल डबल पाहायला मिळतात. भीम यादव मोठ्या फटक्यांसाठी देखील ओळखला जातो आणि त्याचीच ओळख कदाचित या येणाऱ्या 4 ते 5 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये सामना फिनिश करण्याची धमक देखील या खेळाडूमध्ये आहे. एकूणच जर पाहिलं तर अजूनही येणारे 11 चेंडू आहेत, 9 धावांची गरज आहे. आणि भीम यादवच्या बॅटमधून एखाद दुसरा मोठा फटका जर पाहायला मिळाला तर काही वावगं ठरणार नाहीये. यावेळेला बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. वेट अँड वॉचचा क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू DJ. खरं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आय थिंक KD यांच्या माध्यमातून डेली काउंटडाऊन आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी आजचा दिवस जर आपण सोडलात ना यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित भीम यादवनं इथे मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्माईल आहे त्याच्या चेहऱ्यावरती. आणि एकूणच पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्या. 33 दुसरा विकेट गमावलाय तो संघर्ष संघानं. कुणी लंका जाळली. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आज शनिवारचा दिवस, हनुमंतरायाचं गीत आणि हनुमंतजी चौदार यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. काय कॉम्बिनेशन आहे. आणि अगदी सेक्टर 3 म्हटलं तर कळंबोलीतील सर्वाधिक पुरातन हनुमंतरायाचं मंदिर म्हटलं तर अगदी हनुमान मंदिर म्हणून देखील हा एरिया अतिशय फेमस आहे. आणि आमचे रोहित DJ रोहित या ठिकाणी आमच्या समवेत जुडले गेलेत. SK साऊंड अँड इव्हेंट्स उदयदादा पवार देखील आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेले. तिथे मात्र मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय. धोका होऊ शकतो, परंतु अगदी वेळेत खेळाडू मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत. एकूणच पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये. मंगेश साळुंकेला देखील ट्राय करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला KPLचा थरार पाहायला मिळणार आहे. आणि चर्चा सुरू होती KPLचा, ज्यावेळेला गीत आपण DJच्या माध्यमातून ऐकलं आणि गीत होतं ही दोस्ती तुटायची नाही.
अगदी दोस्ती 11 हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आणि आणखीन एक माहिती आमच्यापर्यंत येते की अमन 11 हा संघ देखील यावर्षी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे, ज्याचे टीम मॅनेजर अर्थातच अमन लोहिया असतील आणि साहिल उलवेकर जे टीम कॅप्टन असतील. त्याचबरोबर रवी प्रसाद सरांना आपण टीम ओनर आणि कैलास जाधव ज्यांनी नुकताच नाणेफेकीचा खौल जिंकला त्यांना देखील आपण टीम ओनरच्या माध्यमातून KPL मध्ये पाहणार आहोत. पहिली ऑफिशियल जाहिरात किंवा मी म्हणेन या ठिकाणी बॅनर आमच्यापर्यंत आलाय, पर्सनली माझ्यापर्यंत आलाय आणि तो अमनजी यांच्या माध्यमातून पुरवला गेला. एकूण धावा धाव फलकावरती 35. अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज. सामना आवाक्यामध्ये आणलाय संघर्ष संघानं. यावेळेला क्रॅकिंग परंतु बेस्ट टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येत आहेत, कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज होतोय बाद. चौथा तिसरा. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं ना तर मराठी मनावरती अधिराज्य गाजवणार आणि एकूणच जर आपण पाहिलं तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं लढणार असं एक राजकीय प्लॅटफॉर्म आपण म्हणूया. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांच्या अगदी कल्पनेतील महाराष्ट्रासाठी लढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे हे शूरवीर या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. आणि त्यापैकी एक चेहरा गेली अनेक वर्ष सातत्यानं राजसाहेबांच्या समवेत ज्यांनी सर्वाधिक काळ घालवला आणि एकूणच जर आपण पाहिलं तर राजसाहेबांचे अतिशय विश्वासू आणि कळंबोली शहराचं प्रतिनिधित्व नेहमीच करणारे आमचे राहुलजी शिरीष चव्हाण साहेब जे प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये तेजसजी गायकवाड साहेब देखील आमच्या समेत या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जुळले गेलेत. काही क्षणातच आपल्याला सन्माननीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल. आणि एकूणच पाहिलं ना तर ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मनसे चषक आपल्याला पाहायला मिळतं. चला खेळाडूंना विनंती आहे की थोडा जास्तीचा वेळ घेतला जातोय. आयोजकांच्या माध्यमातून या सूचना येत आहेत कारण हा जास्त वेळ सामना तर नक्कीच या ठिकाणी पहा आम्ही ज्यांचा उल्लेख केला होता. स्पर्धा म्हटली ना तर स्पर्धेला तन मन आणि धन या 3 गोष्टींची सातत्यानं खूप मोठी पाठबळ लागतं आणि ज्यांचं या स्पर्धेसाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान राहिलं ते या स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण गेले अनेक वर्ष ही स्पर्धा सातत्यानं पाहतोय ते स्पर्धेचे सर्व आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांचं मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय मुख्य मंचावरती शुभागमन. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केली जाईल. आय थिंक सामना या ठिकाणी